आवाज येतोय सगळ्यांना? एकपात्री कलाकार परिषद आणि नेहरू फुले कला अकादमी यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. सगळ्या रसिक प्रेक्षकांचं, स्पर्धकांचं आणि सन्माननीय परीक्षकांचं मी सहर्ष स्वागत करते. आज आपण जमलोय श्यामल करंडक एकपात्री स्पर्धा. केवळ महिलांच्यासाठी भरवण्यात येणारी ही एकपात्री स्पर्धा, त्याच्या अंतिम फेरीसाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. या स्पर्धेची प्राथमिक फेरी अतिशय जल्लोषात 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये एक नाही दोन नाही 59 कलाकारांनी, स्पर्धकांनी भाग घेतला होता. केवळ महिलांच्यासाठी, सगळ्या वयोगटातल्या महिलांच्यासाठी आपण ही स्पर्धा भरवली होती आणि वयाचा विचार न करता सगळ्या स्पर्धकांनी अतिशय उत्साहाने भरभरून याला दाद दिली आणि स्पर्धा संपन्न झाली. आज त्याची अंतिम फेरी आहे आणि या अंतिम फेरीची सुरुवात करण्याकरता मी आमची निवेदिका स्मिता कुलकर्णी तिला इथे आमंत्रित करते. स्मिता. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तेव्हा खास महिलांसाठीच्या असलेल्या या श्यामल करंडकचं हे 4थं वर्ष आहे. तेव्हा अजिबात वेळ न दवडता आपण लगेचच स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवरांचा परिचय नंतर होणारच आहे, पण तरीही थोडक्यात परिचय. आज आपल्याला ह्या राऊंडला जे जजेस मिळाले, अवंती लोहकरे सुप्रसिद्ध रंगकर्मी, अभिवाचक आणि लेखिका. अपर्णा चौथे सुप्रसिद्ध अभिनेत्री, निवेदिका आणि लेखिका. श्री देवेंद्र भिडे सर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या जजेससाठी. यांचा पूर्ण परिचय नंतर सन्मानाच्या वेळेला होणारच आहे. तेव्हा आता लगेचच आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. उधळले विश्वात या कैक रंग कुणी, उधळले विश्वात या कैक रंग कुणी, एक रंग घडविते ही क्षेत्र रंगभूमी. सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी, सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी, नम्र कलाकारांचे आसमान रंगभूमी. गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी, गंधर्व पुलविवांचा इतिहास रंगभूमी. मज नवख्यांचे ही झेलिते ही पाय रंगभूमी, अनलेख रागत घडवते ही माय रंगभूमी. तेव्हा रंगभूमीला आपण वंदन करूनच स्पर्धेला सुरुवात करूया. तेव्हा मी पहिल्या स्पर्धकांना विनंती करते. पहिली स्पर्धक आहेत सीमा मोघे. सीमा मोघे. अगं ये कधीपासून मी तुझी वाट बघतेय. हो नाही, मला सुद्धा किती दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं. व्हॉट्सअप असतं, व्हिडिओ कॉल असतो, पण प्रत्यक्ष भेटायचा आनंद वेगळाच नाही का? कसं बरं वाटतंय. होय, सो गुड टू बी होम. बघ, पाणी सुद्धा विचारलं नाही. बस तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. कधीची आली आहेस? होय, थांबा जरा गप्पा मारू मग आणा. हे काय, इथेच आहे ना पाणी. अगं काय झालं? ठसका बसला रंगा. घे पाणी, घे पाणी घे. बरं वाटतंय का? हा दे. रथडे उडका प्यालीस फोडका. संध्याकाळची तयारी होती ना ती. काय होतंय? चळचळतंय का? थांब, साखर घेऊन येते तुझ्यासाठी. हो चालेल. फोन आई. हॅलो, who is this? Huh? What nonsense? Wrong number. I don't know who that was, but
काय वाटतं ते बोलत होता तो माणूस. लोलो काय, स्वीटी काय, गोल गप्पा काय. म्हणजे तो नक्की जेड्या होता. माझा मित्र आहे ग, आमच्याच ग्रुपमध्ये. आज त्याची पाळी आहे ना फोन करायची सगळ्यांना. कन्फ्युज काही का मित्र. अच्छा, म्हणजे मला ताई म्हणत होती ते खरंच आहे तर. तुझी सासू कोणाबरोबर तरी फिरत असते, नाटक सिनेमा बघायला जाते. इज दॅट ट्रू आई? हो हो हो, शांत हो शांत हो. बस बस बस. मी काय तर लहान आहे काय या वयात पाया जायला. हे केल्यानंतर तुम्ही मला अमेरिकेला घेऊन गेला, पण माझं काही मन तिचं रमलं नाही. म्हणून मी भारतात परत यायचा निर्णय घेतला. मी जेव्हा परत येत होते तेव्हा फ्लाईटमध्ये मला एक गृहस्थ भेटले. मराठी दिसतात असं म्हणून आमच्या गप्पांना जी सुरुवात झाली त्या रंगल्या म्हणून तुला सांगते. त्यावेळी बोलता बोलता ते मला म्हणाले की त्यांचा असा असा काहीतरी ग्रुप आहे आणि मी तो जॉईन करा. मी काय जाणार बिणार नव्हते, पण एक दिवस घरी दत्त म्हणून हजर मला घेऊनच गेले तिकडे. अवघड वाटलं सुरुवातीला, पण तिथे गेल्यावर ना एक वेगळंच आणि छान वातावरण मला जाणवलं. तिथे माझ्याच वयाच्या मिसा भाटी सुपी म्हणजे मीना साळी, भारती टिकेकर, सुप्रिया पित्रे, जेडी, सुजोत टिके सगळे भेटले. सगळ्यांनी माझं मनापासून स्वागत केलं. अगं भाटीने तर माझं बारसं केलं. लोलो लोलो फॉर लोपा मुद्रा लोकूर. ओ लोलो, नाईस नेम आई, नाईस नेम. अच्छा, म्हणजे मगाशी फोनवर लोलो म्हटलं ते तुम्हीच का? हो, पण हाऊ डिड यू ऍक्सेप्ट दिस? ऍक्सेप्ट एकमेकांमधले समान दुवे काही गोष्टी ऍक्सेप्ट करायला भाग पाडतात. तुला माहितीये आमच्या सगळ्यांची मुलं फॉरेन मध्ये सेटल झाली आणि जोडीदार काळाच्या पडद्याआड. खरं म्हणजे असं मित्रांसारखं अनौपचारिक वागणं बोलणं सुरुवातीला जडच गेलं मला, पण त्यांच्याबरोबर राहता राहता माझ्या लक्षात आलं ही मंडळी अनुभवानं विचारानं किती समृद्ध आहे. आणि मग मीच त्यांच्यातली एक कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. गुड फॉर यू लोलो. सॉरी सॉरी आई. तुला माहितीये आम्ही ना महिन्यातून 2दा भेटतो. एकदा बाहेर जेवायला आणि एकदा नाटक किंवा सिनेमा. रोज वार लावून आमच्यातलं एक जण बाकी सगळ्यांना फोन करतोच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाच्याही आजारपणात शक्यतो मुलांना त्रास न देता ग्रुप मधले बाकीचे आजारी माणसाची काळजी घेतात. 3 महिन्यापूर्वी माझंच कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं होतं. ग्रुप मधल्या सगळ्यांनी केलं. आई काय आहे, तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं सुद्धा नाही. वी वुड हॅव कम. रागवू नकोस. तुम्हाला तुमचे व्याप काही कमी आहेत का? साधं कॅटरॅक्टचं ऑपरेशन म्हणून नाही बोलले. तरी सुद्धा आई आम्हाला किती अपराध्यासारखं वाटतं. मग करिअरकडे लक्ष देता देता तुमच्याकडे लक्षच देता येत नाही आणि तुम्हीही काही सांगत नाही. किती गिल्टी वाटतं मग आम्हाला. कशाला एवढं गिल्टी वाटून घेतेस? ए वेडाबाई, हेच तर वय ना तुमचं करिअर करायचं, पैसे कमवायचं. त्यासाठी शिकवलं ना तुम्हाला. आमची तुम्हाला काही मदत तर होऊ शकत नाही, पण निदान त्रास तरी नको द्यायला ना. सुपीचं दर महिन्याला डायलिसिस असतं. मध्ये सुजोचा हात मोडला होता. कुणाचं ना कुणाचं काहीतरी चालूच असतं. पण ग्रुप मधले सगळे अगदी आनंदानं काळजी घेतात. त्यामुळे आमचाच बॉन्ड जास्त स्ट्रॉंग होतो. कळला? वाह बाई, सच अ लवली ग्रुप यू हॅव गॉट. तुम्ही किती एकमेकांची काळजी घेता, एकमेकांना धरून असता. रिअली नाईस. कधी गमती सुद्धा होतात बरं का. येतो सांगते की एकदा काय झालं माहिती का, जेडी मला म्हणाला आपण दोघं एकत्र राहायचं का. अगं अशी काय बघतेस, अजी मी ब्रह्म पाहिल्यासारखं. मी त्याला स्पष्ट नकार दिला. आता मला कुठल्याही बंधनात अडकायचं नाही.
मला माझं स्वातंत्र्य एन्जॉय करायचंय. हे महिन्यातून 2दा भेटणं आणि रोज फोनवर बोलणं एवढं बास आहे. हो, पण हे रोज बार लावून फोन कशासाठी? एकटे असतो ना, मग रात्रीतून कुणाचं काही झालं नाही ना हे चेक करायला तो फोन असतो. फोनवरून आठवलं, ते लोलोज भेटले तुम्हाला, मग बोल गप्पा कोण? आता जाऊ दे ना, कशाला पाहिजे तुला? आई सांगा बरं कोण कोण? ते ना तुला सांगते की आम्ही तुलाच ठेवलेलं नाव आहे. काय? मी गोलगप्पा काय? जाते आता माहेरी, सांगतेच आईला. अगं थांब. आईला सांगतेस? मग त्यासाठी माहेरी कशाला जायला पाहिजे? कारण तुझी आईचा काही खेळणार आहे. तुझी आई आणि तुझ्या ताईच्या सासूबाई आमचा ग्रुप जॉईन करणार आहे. काय? म्हणजे आता तुमच्या ग्रुपमध्ये मोमो आणि चोको पण ऍड होणार. पण सगळ्यांना नावं ठेवणाऱ्या तुमच्या ग्रुपचं तरी काय नाव आहे? सिंगल मिंगल. मीच आहे. माझी सर्व काही. नका चढकवू मला कोणत्या वृथा बंधनात, किंवा चिकटवू नका कोणत्याच वृथा बंधनात. कसलीच लेबल आहे मला नकोय. जगू द्या मला, रुजू द्या मला मी म्हणूनच. पुढे जाऊया. पुढची स्पर्धक आहे अनघा बुरसे. पुढच्या स्पर्धक आहेत अनघा बुरसे ताई. हॅलो, हो मी श्रीकला माहिती. काय? हो नक्की. हो, धन्यवाद. हो, तुम्ही मला पुढची सगळी माहिती कळवा, मी नक्की येते. हो, परत एकदा धन्यवाद. शब्दप्रभू साहित्य जगतातला मानाचा पुरस्कार आज माझ्या एकाही या कादंबरीला जाहीर झालाय. खूप आनंद झालाय मला. माझ्या या लिहित्या हाताला एक अनोखी भेट मिळाली. मला ना आनंदाने नाचावं, बागडावं, उड्या सुद्धा माराव्याशा वाटताय. खरंच मी नायिका झाले. तू नायिका? कोण बोललं? मी वीणा. तुझ्या एकाही या कादंबरीतली सरोगेटेड मदर वीणा. 9 महिने बाळाला पोटात वाढवून त्याचा जन्म झाल्यावर माया अनुजला ते बाळ त्यांना सोपवून देणारी ही सरोगेटेड मदर. ते बाळ माझ्या पोटात होतं ना, तेव्हा आम्ही दोघं खूप छान गप्पा मारायचो. त्याच्या हालचाली, त्यांनी मारलेल्या डुशा मी अनुभवायची. माझी सुखदुःख मी त्याच्याबरोबर शेअर करायची. तेही मला छान प्रतिसाद द्यायचं. पण त्याचा जन्म झाल्यावर मी मायाच्या ओटीत त्याला घातलं ना, तेव्हा माझ्या हृदयाची शक्ती. पण काय करू, मी तसा करारच केला होता त्यांच्या बरोबर. कायद्याने माझे हात बांधले होते. पैसे मिळाले होते मला. मी माझे ओठ घट्ट मिटून ठेवले होते. मी त्याचं नाव सुद्धा ठरवलं होतं, सूरज. पण तो माझ्या आयुष्यातनं दूर झाल्यावर माझ्या आयुष्यात सगळा काळोख पसरलाय. माझं मन सैर झालंय. मी एकाकी झालीये. अगं, सरोगेटेड मदरचं दुःख मी भोगतीये. मी नाही काय. अगं वीणा, तू म्हणतेस ते बरोबर आहे.
पण माझं अगं आई तरी अगं वीणा येन होळी एका स्त्रीचं दुःख एका स्त्रीला समजतं म्हणता. माझं दुःख तुम्हाला समजलंच नाही केव्हा. कुसुम हा तुमच्या सीमा कादंबरीतली कुसुम. स्त्रीचं दुःख तुम्हाला समजतं म्हणता पण नाही. अव तुमच्या त्या पुस्तकात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा जगला भांडण तुम्ही छल्ल तोळीतरी छान दाखवलं. पण तुमच्या त्या पुस्तकात तुम्ही माझा तो पुढारी नवरा आणि त्याची संघटना हे जास्त दाखवलं किंवा अव त्याची संघटना वाढवण्यासाठी मी उन्हातानाच घरदार सांभाळून बाया बापड्या गोळा करून घोषणा बिष्णा दिल्या. गोरचे बिरचे मोर्चे काढले. अव पायाची चाळण झाली नरड सुकलं. आणि तुम्ही माझा रोल ताटातले उप्पू पित्ता एवढं ठेवलं किंवा का वाच केलं. अव माझं कष्ट माझा त्रास मलाच माहिती. मी सती नाही का. हे बघ कुसुम तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी सीमामध्ये तुझी सशक्त व्यक्तिरेखा उभी केली. तू एकांगी विचार करतेस कळलं का. अगं आई तरी काय ताई ताई इकडे आता तू जना वय म्याच तुमच्या गरामदेवी मधली जना. ताई तुम्ही ते पुस्तकामध्ये समज लिहिलंय नव. हा ऐकलंय मी ते समज वरवरच आहे बघा. आता तुम्ही मला सांगा मी एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी शेतामध्ये घाम गाळून राबलाय का. अव चुली पुढं फुकणीने फुकून जार काढून भाकरी कधी थापल्या का. चूल पोतेर कधी केलं. काही म्हशीच्या धारा कधी काढल्या. चेनकोठा साफ केला का. आणि राज्याला त्या बेवड्या नवऱ्याचा हाड मोडूस तो मार कधी खाल्लाय का. खाल्लाय. आमची दुःख आम्हालाच माहिती. म्याच नाही का असती बघा. हो मीच नाही का आहे. औंदो मीच नाही का सती. होय मीच नाही का हाय. हो 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 जरा थांबा. अगं मी काय सांगते ते ऐका. आम्ही लेखक न जे लिहितो ते समाज मनाचा आरसा असतो. तुमच्यासारख्या स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांचं ते प्रतिबिंब असतं. लोकांच्या मनात समाजात जे काही चाललंय ते आम्ही आमच्या लेखनातून वाचकांसमोर मांडतो. हो अगं तुम्ही जे म्हणताय ना ते खरंय. मी स्त्री आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल जास्त लिहिते हे मला मान्य आहे. पण तुम्ही सगळ्या त्याचं माध्यम आहात. तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करताय. आणि म्हणून या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी तुम्ही आहात. आणि मला मान्य आहे तुम्हीच खऱ्या नायिका. तुम्हीच खऱ्या नायिका. यानंतर पुढच्या स्पर्धक आहेत अनिता पाटील.
हसती काय लाजती काय प्रेमात बिमात पडली काय मने कुणाच्या वय आते प्रेमातच पडले बघ मला आहे ना सारखं त्याच ध्यान येते आणि ना असं लई येड लागले आणि झाले अगं बाळा मोने प्रेम असतंच तसं लई येड लावतं बघ माणसाला काय कशावर सांगते माहिती का मला पहिल्या प्रेमावर जाऊ द्या गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी बघ अयो आत्ते आत्ते म्हणजे तुझी लव्ह स्टोरी आहे अयो मला एवढं लागतं तुझी लव्ह स्टोरी ऐकायला कसं काय जमलं गाते तुमचं ए आत्या सांग की गात्या अगं हो सांगते बस अगं मोने इथं समोर एक राजेश नावाचा मुलगा राहायचा बरं का त्या ना रोज माझ्याकडं बघायचं गाण्यातल्या गाण्यात हसायचं सुरुवातीला मोने मी दुर्लक्ष केलं बरं पण नंतर मला मी आवडायला लागलो होतं त्याचं माझ्याकडं बघणं म्हणजे मी काही सुंदर नाही आपण बी कोणाला तरी आवडतं ना हेच मला नाही भारी वाटायचं बघा प्रेमातच पडले ग मोने मी त्याच्या पण तुला सांगते मोने आमच्या काळात प्रेम करणं म्हणजे लई मोठा गुन्हा ग जरा कुठं भेटायला जावं म्हणलं ना मी तुला माहितीये आपल्या गावात बिना बॅटरीचे चालते बोलते CCTV असे जागोजागी बसलेले असतात प्रेम करायला मेले वावच देत नव्हते मी काय आयडिया केली माहिती का त्याला चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीत काय लिहिलं माहिती का आय लव्ह यू एवढंच लिहून पाठवलं अगं त्यानं पण मला उत्तर दिलं की चिठ्ठीला अगं त्यानं तर 5-6 सरत मारलं पहिल्या चिठ्ठीत त्यानं काय लिहिलं माहिती का मला पहिलं प्रेम तूच आहे आणि माझी अशी इच्छा आहे की शेवट पण तूच करावा अगो बाबो मोने तेव्हाच इतके लाजले काय सांगू तुला असं लय भारी लिहायचं बरं तू म्हटलं आता तशी आमची 1-2 वेळा भेटाई झाली बरं म्हणलं चला जरा आता आई अण्णांना सांगावं त्याच्या आधीच आई अण्णांना कुंकून लागली की अण्णांनी पार मुलाचा तपास बिपास केला बरं का अण्णांनी बोलवलं की मला वंदे काय बघितलंस का त्या कार्ट्यात अगं त्याच्याकडे ना दोन शिक्षण ना प्रॉपर्टी ना नोकरी अगं असल्या दरिद्री कार्ट्यात काय बघितलंस तू अण्णा त्याच्याकडे काही नसलं तरी आमचं प्रेम असलं कसलं गांधळ प्रेम शेवटचं सांगतोय वंदे विसरायचं ते प्रेम दिन सगळं असं प्रेम विसरता येतं व्हय अगं प्रेम हे पावसाच्या पाण्यासारखं असतं ग पावसाचं पाणी वाहून गेलं ना तरी त्याची ओल कुठेतरी जमिनीत खोलवर असतेच पण कोण सांगणार होतं अण्णांनी माझं लग्न एका श्रीमंत शेतकऱ्याच्या मुलाबरोबर ठरवलं मी परत राजेशला चिठ्ठी लिहिली राजेश मी आता कोणाची दुसऱ्याची होणार आहे मला माहितीये तू मला माफ करणार नाहीस तरी विचारते तू मला माफ करशील का त्यानं हृदयावर दगड ठेवून दिलं की माफी कसली मागतेस का अपराध्यावानी आई वडिलांचा मान राखून कर्तव्य केलंस तू अगं ह्या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी नक्की माझीच होशील तू फक्त एक करशील का तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का तुझ्या लग्नाला मी नक्की येईल शेवटच्या दिवशी मी तुला डोळे भरून पाहिजे त्या दिवशी तू माझ्याकडे बघून हसशील का ग तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का अगं वेडे तुझ्या सुखातच माझं सुख लपलंय म्हणून सांगतो मी जगत नाही माझ्यासाठी म्हणून कविता लिहितोय तुझ्यासाठी शेवटची इच्छा मागतोय माझ्यासाठी आयुष्यभर सुखी राहशील ना या प्रेम वेड्यासाठी असा प्रश्न त्याने विचारला आणि शेवटी लिहिलं की काळजी करू नकोस हे सैन्य दलात भरती होणार म्हणे त्याचं हे निर्मळ प्रेम पाहून त्या दिवशी मी त्याच्यासाठी शेवटचा ढसा रडले ग शेवटचा ढसा रडले आणि त्या दिवशी ठरवलं की इथून पुढे सुखी राहायचं ते फक्त या प्रेम वेड्यासाठी इथून पुढे सुखी राहायचं ते फक्त या प्रेम वेड्यासाठी मोने मी आता 100% माझ्या लग्नाला तयार झाले होते बघ कारण मी स्वतःला शब्द दिला होता ना सुखी राहण्याचा आमचं लग्न झालं 9 दिवस लई भारी चालले होते आम्ही दोघं एकमेकांमध्ये छान गुंतत चाललो होतो त्या घरात माझं छान तोड कौतुक होत होतं पण या सगळ्यामध्ये त्यांनी माझ्या शरीराबरोबर माझ्या मनाचा ताबा कधी घेतला तेच मला कळला नाही बघ मी त्यांच्या तालाप्रमाणे वागायला लागले होते
थोडक्यात त्यांची बायको आहे ना 4 चौघात वेगळी दिसली पाहिजे असं त्यांना वाटायचं ग. म्हणजे त्यांना आहे ना माझ्या असण्यापेक्षा माझं दिसणं जास्त महत्वाचं होतं. पण मी काय म्हणते, प्रेमाला कशाला पाहिजे ग रूपाची आणि सौंदर्याची साक्ष. आपण माणसाच्या स्वभावाबरोबर राहतो, शरीर तर निमित्त पात्र असतं ना. पण आमच्याकडे सगळं उलटच होतं बघ मोनी. ही सगळी परिस्थिती मी स्वीकारत होते ग, कारण मला पर्यायच नव्हता ना. आणि त्याच्यात बाई मी सासरी जायला निघाले. माय आजी मी तुई पणजी ग, अगं बाई ठासू 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 सांगू लागली. म्हणजे सासरी निघालीस ना बाळा, आई सासरी जसं असं तसं निघवायचं. अजून एक, नवरा हा प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो बाळा. का त्यात तूप किती गोडीरा कसा काय बघायचं नाही. प्रसाद समजून गोड मानून राहायचं, कळलं का. थोडक्यात आजीचं म्हणणं काय ग मोने, तो भला है बुरा है कैसा भी है, मेरा पती मेरा देवता है. आजीच्या ह्याच नियमाप्रमाणे संसार करत होते. पण आमच्या संसारात प्रेमापेक्षा व्यवहारच जास्त होता ग. पण आणि प्रेमात जेव्हा व्यवहार येतो ना तेव्हा तिथेच प्रेम हरतं. बाळा, खरं प्रेम हे समईच्या ज्योतीसारखं असतं. त्याच्या तेजात सुद्धा एक प्रेमळ स्पर्श असतो. म्हणून तर आपल्या घरात किती विजेच्या दिव्याची आरास लावते, आपण समईच्या तेजापुढेच नतमस्तक होतो. खरं प्रेम याचंच असतं बाळा. हेच खरं प्रेम आपल्याला विश्वास देतं. आणि मोनी, नातं टिकतं ना बाळा, ते सुद्धा प्रेम आणि विश्वासाच्या आधारावरच. प्रेमात पडलीस ना बाळा, एवढी गोष्ट लक्षात राहू दे बघ. सांग बरं आता, माझ्या या स्टोरीवरनं तू काय धडा घेतल्या? तो मी आत्या घेतला की दिल के मामले में ना आत्या, दिमाग की नाही ग, दिल की सुनना, दिल की. कैसे कह देते हैं लोग रात गई बात गई, कैसे कह देते हैं लोग रात गई बात गई, यहाँ जमाने गुजर जाते हैं दिल पर लगी बात को भुलाने में. एक ही अशी अवस्था तर दुसरीकडे, कसा धरावा नेम तुझ्यावर, कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचा वेडा, तू ऐवज दुसऱ्याचा वेडा, कसा करू रे क्लेम तुझ्यावर. पुढे जाऊया. पुढची स्पर्धक आहे सीमा मराठे. ब्रह्मवर्ताची म्हणू तुम्ही विसरलात रावसाहेब. नाहीतर झाशीची राणी सेनापती पदासाठी हटून बसली आहे अशी जहरी नालस्ती तुमच्या कानांनी सहन केली नसती. पण तुम्ही ती शांत चित्तानं ऐकून घेतली. तुम्ही आणि तात्यांनी आणि राजमंडळात संभावितपणानं या गोष्टीचं चर्वणही केलं. म्हणजे आपल्याकडे पण हेर आहेत तर. माझ्याकडे हेर नाही, फक्त शिपाई आहेत. तुमच्या त्या दरबारी राजकारणाची दीक्षा अद्याप घेतली नाही मी नवाब साहेब. कदानाचे तुकडे चोचीत घेऊन हर्षानं उड्डाण करणाऱ्या कावड्याप्रमाणे तुमच्या त्या दरबारी बातम्या पंख लावून साऱ्या शहरात आणि लष्करात संचार करीत आहेत. झाशीची राणी सेनापती पदासाठी हटून बसलीये असा डंका तुमचेच खिदमतगार गाजवित आहेत, हो ना. ते फुलबागेतील दरबाराला तुम्ही आला नाही, साहजिकच लोकांनी असा कयास केला असावा. हा पण तुम्ही सर्व कबूल करत असाल तर आम्ही शराफतीने विश्वास ठेवू की तुमच्या शब्दावर. तुमच्या समोर कैफियत सादर करण्याची आम्हाला जरुरी वाटत नाही. तुम्हाला काय मानायचं असेल ते मान. एका दूरच्या प्रकाशाकडे भक्तिभावानं वाटचाल करणारी मी एक जोगीण आहे फक्त. ज्या भावनेने महालक्ष्मीच्या मंदिरात जात होते अगदी त्याच भावनेने रणांगणावर जाणार. या वेणाने जे पछाडलेले आहेत त्यांची दिंडी घेऊन मी प्रवास करीत आहे, पुढेही करीत राहील. मग लोकांनी रस्त्यावर जयघोष केला तरीही आणि अंगावर चिखल पत्थर मारले तरीही. राणी सरकार आपल्या पायाशी विनंती. नको बोलूस काशी, नको बोलूस. अगं हे श्रीमंतांचं राजमंडळ, जग जिंकून तख्तावर बसलेला सिकंदराचा शाही दरबार आहे हा. इथे तुझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना बोलायची परवानगी नाही.
ठीक आहे श्रीमंत, आज मी बोलत असलेले कदाचित अनोळखी वाटतही असेल तुम्हाला, पण तरीही सांगते, मी आपण केलेल्या निंदेला उत्तर देत नाही, तर राज्यारोहण अभिषेकाला माझा विरोध का होता हे सांगणं मला आवश्यक वाटतं म्हणून बोलते. जे वळचणीला बसले ते त्यांना आकाशातील रस्ते माहीत नाहीत म्हणून नव्हे, तर आकाशाशी असलेलं आपलं नातं ते विसरलेत म्हणून. त्यांचे पंख भिजलेले नाही, तुटलेले आहेत. स्वराज्याचा झगडा सुरू होऊन 14 महिने झाले. अहो, त्यांना यायचं असतं तर ते यापूर्वीच आले असते. ज्यांनी दिल्लीची हाक ऐकली नाही ती ग्वाल्हेरची हाक ऐकून धावत येतील असं वाटतंय तुम्हाला? देवाच्या दयेने लाभलेल्या या 2 आठवड्यातील प्रत्येक दिवस नवे, प्रत्येक क्षण या पृथ्वीच्या मोलाचा होता. या परमेश्वरी कृपेच्या आम्ही पत्रावळी केल्या सहस्त्र भोजनासाठी, चाळ पैजण केले बाजार बसव्याच्या पायात बांधण्यासाठी, फुलपात्र केली भांग आणि शराब पिण्यासाठी. राज्याभिषेकाचा समारंभच करायचा होता तर त्याच्यासाठी हा कुशाचंदी जल्लोष आवश्यक होता. संस्थानी खजिन्यातले 20 लाख रुपये आपल्या हाती आले. हा सारा पैसा आपण खैरात, दक्षिणा आणि बहालबाजी म्हणून वाटून दिला. शिपायांच्या मॅनातील शस्त्र काढून त्यांना बनवलं याचक, व्यापारी. अहो, याच 20 लाखातून नवी हत्यार उभारावी, नवे तोफखाने उभारावे, सनदशीर अंमल प्रस्थापित करून नवी लष्कर भरती सुरू करावी, असा साधा विचार देखील आपल्या राजमंडळाला सुचला नाही. लाचार मिंध्या आशीर्वादांचा पाऊस अंगावर पाडून घेतला म्हणजे आपला मार्ग निर्वेधी झाला. मग फौजेची अवस्था काही का असेना. इतिहास आमच्या ओट्यावर मरून पडला हेच खरं. आमच्या फौजाला काय झालंय? कालपीला जेवढं लष्कर होतं त्याच्या चौपट लष्कराचा आमच्या ताब्यात आहे म्हटलं. आणि अलीच्या बहादरांचा सारा तोफखाना आणि हत्यारखाना आमच्या ताब्यात आहे. माणसांचे असे अस्ताव्यस्त पुंजके उभारून जर युद्ध जिंकता आली असती तर परस्थानची पावलंच कधी या देशात पडली नसती. फौज वाढली नाहीये, सुजली आहे नुसती. छावणीतून जातीनं फेरफटका मारून शिपायांच्या अंगातील कस कोणता आहे हे पाहिलंय आपण सर्वांनी. बाजार बुडगे बाजूला काढून शिपायांना शिस्त लावण्याची काही तरतूद आम्ही करायला नको होती. 10 पराजयानंतर 1 विजय मिळाला तर शिराळशेटी धांदलीनं आम्ही आमच्या नावाची नाणी पाडायला निघालो. श्रीमंत जागोजाग मार खावा लागला तर पायाखालचे किडे देखील शहाणे होतात आणि आपल्या बचावाचा नवा प्रतिबंध शोधतात. आणि आपल्यासारख्या माणसाने एवढं देखील शहाणपण दाखवायचं नाकारावं. झाशीला 20,000ची फौज घेऊन तुम्ही आलात, पण इंग्रजांच्या तोफखाना सुरू होताच तुमचे शिपाई दंगल माजवून माघारी पळाले. अधिकारांच्या हुकमाची देखील कुणी वाट पाहत बसलं नाही. कालपीलाही तीच कथा. समुद्रासारखी सेना आणि अफाट पैसा खर्च करून उभारलेली सरंजामी कोठार. केवळ आणि केवळ बेबंदशाही कारभारामुळे साऱ्याचं वाटोळं झालं. ग्वाल्हेर जिंकलं पण या बेशिस्तीत काडी इतका देखील सुधार झाला नाही. आत्मश्लाघा होत असेल तर माफ करा, खरंच माफ करा, पण एक झाशीचा गोट सोडला तर अन्यत्र ढिगार साचली नुसती अनागोंदी हुल्लडीची. शिपायांना माहित नाही जरब, हुद्देरांना माहित नाही जबाबदारी. सरदार करदारांचे डेरे म्हणजे भांग घोट्याचे, नशा नाचाचे अड्डे झालेत नुसते. इंग्रजांच्या बांधीव सामर्थ्याचा अशा गोंधळांना आम्ही पाडाव करणार आहोत का? ज्या शिपायांनी आमच्यासाठी, आमच्या निशाणासाठी निष्ठेने प्राणहुती दिली त्यांच्याशी हे इमान आमचं. इंग्रजांच्या बलाढ्य फौजा दाही दिशांनी आमच्या अंगावर सरकत आहेत. या जलशाच्या गदारोळात ग्वाल्हेरच्या रस्त्यावर थडाडणाऱ्या तोफखान्याचे आवाज आम्ही बुडवून टाकले ते कुणाच्याच लक्षात येत नाही. सर्वनाश आणि पराभव आमच्या उषा पायथ्याशी बसलेत आणि आम्ही साजरे करत होते झंगारी महोत्सव. नाही रावसाहेब, नाही, मला हे सहन. वेडवाकडं बोलले असेल तर लहानपणीची मनू आठवा आणि मला क्षमा करा, पण या बेशिस्त आणि बेजबाबदार कारभारात भाग घेणं मला जमणार नाही.
कालपीच्या मुक्कामात असताना माझ्या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी, मला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही रत्नखचित तलवार मला नजर केली होती. पण आता आपला पराक्रमही संपला आणि आपली साथही संपली. मला दिलेल्या या अधिकारासह ही तलवार मी आपल्या पायाजवळ परत करत आहे. राणी लक्ष्मीबाईंचं राणीपण, स्त्रीत्व, उत्तुंग आणि अफाट पराक्रम, दृढ निर्धार, दूरदृष्टी, श्रद्धा, मातृत्व या सर्व पैलूंचं काव्यात्मक दर्शन केलेलं 20 म्हणाली धरतीला हे विवा शिरवाडकर लिखित नाट्यप्रवेश. पुढे जाऊया. यानंतर आमंत्रित करते जयश्री जोशी यांना. नमस्कार नमस्कार मंडळी. जरा उशीर झाला हं यायला. काय झालं, घरातली खडीसाखर संपली म्हणून जरा दुकानात वळले, तर ही तोबा गर्दी. काय, मला शुगर नाही हो. देवदयेने आम्हा दोघांनाही शुगरचा त्रास अजिबात नाही. काय मग एवढी साखर लागतेच कशाला? थांबा, सॅम्पल म्हणून 2-3 प्रसंगच सांगते. अगदी अलीकडचा प्रसंग. आई, आमच्या सुनबाई एवढी गोड हात. थांबा, एखादा खडाच टाकते तोंडात. अहो, सुनबाई तिच्या दृष्टीने छान नटून थटून बाहेर जायला निघालीये. आई, कशी दिसते हो मी? आणि माझा सगळा हा अटायर. खरं सांगू, तिची आणि माझी रंगाची आवड अजिबात जुळत नाही. पण इथेच तर खडीसाखर आपलं काम करते. अगं, ये सुनबाई. तुझ्या कानामागे जरा काळा टिक्का लावते. अगं, कोणाची दृष्टी नको लागायला. खूप सुंदर दिसतेस. छान, ये. अहो, गेली. काय म्हणाला? एवढ्यानं साखर संपते तुमची? सगळी एकाच वेळेला खाता की काय? नाही हो, अति गोडव्याने शिसारी येते हे मला चांगलंच ठाऊक आहे. पण झालं काय, यांचा वाढदिवस पण याच महिन्यात. मुलगा ऑफिसला निघाला आणि म्हटलं कसा, बाबा बाबा आज आम्ही ऑफिस पुन्हा लवकर येतो, जवळच एक कॉन्टिनेंटल हॉटेल निघालंय, तिथे जाऊया का जेवायला? तिथलं चायनीज जेवण आपल्या चिनूला खूप आवडतं हो. बाबा म्हटल्या बरोबर यानी खडीसाखर टाकलीच होती तोंडात. म्हणतात कसे, अरे पोट्या, अगदी माझ्या मनातलं बोललास. माझे मित्र पण याच हॉटेल विषयी बोलत होते. चिनूला आवडतं ना, मग तिथेच जाऊ. खडीसाखर. खरं तर हे चायनीज जेवण आम्हाला अजिबात जमत नाही आणि रात्रीच्या वेळेला तर नाहीच नाही. असो, बाई, संध्याकाळचे 7 वाजले. अहो, ह्या एखादा खडा तुम्ही पण टाका तोंडात. कशाला म्हणून काय विचारतात? अहो, तहान लागली की विहीर खंटा, माहितीये ना तुम्हाला? सुनबाईंचा आतून प्रश्न आलाय, आई रात्री जेवायला काय करू? तुमचा नातू पिझ्झा हवा म्हणतोय. अहो,
हल्ली ऑनलाईन सगळं सगळं मिळतं, भाजीपाला, काही फळं फुलं. आणि पिझ्झा तुम्ही फक्त भूक लागली म्हणा की 30 मिनिटात दारात हजर. काय ग, आम्हाला कोणता पिझ्झा मागवू? अगं तुम्हाला मागवाल ना त्यातलाच खाऊ हो, तुकडा तुकडा. बाकी सकाळचा भाग आहेच आम्हाला. काय हो? हो हो हो, पण चालेल. अगं पण आपला मुलगा आणि सून अगदी मोठ्या मनाचे आहेत. बाहेरून काही मागवायचं झालं ना तर स्वतः पुरता विचार कधीही करणार नाहीत. आपल्या घरातल्या मावशी, ते झाडू मारणारे काका, रस्त्यावर फिरणारे मुके प्राणी, इतकंच काय ओल्या खताचा पण विचार करतात. हो हो, पण अहो काय माहितीये का, तो एक पिझ्झा मागवला ना की दुसऱ्या पिझ्झावर 10% डिस्काउंट मिळतो. म्हणून मागवतात हो दोन दोन. पूर्वीच्या काळी आपले सगळे जण रात्री जेवायला एकत्र येत होतो ना. अगं आताही जमतो की, फक्त जेवणाच्या आधी पिझ्झा मागवला ना की तो डिलिव्हरी बॉय निघतो की आपला नातू मोबाईल घेऊन बसतो आणि मग सांगत असतो ना आपल्याला की इथे आला, आणि आपण बसतो ना त्याच्या भोवती एकत्र अर्धा तास. खरंय, अर्धा तास. पण खरं सांगू, या अर्ध्या तासात माझा चांगला 10 जणांचा स्वयंपाक झाला असता. काय म्हणाला? आताही? आता कसं तिच्या वयाची असताना. आता होत नाही म्हणून तर ही खडी साखर. हे सगळे पिझ्झा बरा होता नाही? हो बरा होता वाटतं. आणि तुम्हाला सांगू, आपली कंपनी गेली खाली वॉकला, म्हणून तुम्हाला सांगते. माहितीये का, तो काय माहितीये का, खाली वॉकला गेले, पण मला असं वाटतं की मला तो स्वयंपाक जमेल. आता नाही जमणार म्हणून तरी खडी साखर खायला लागले. असं ताराची बेच वेळ वाजले. थांबा, तुम्ही बसा, मीच बघते. आले जरा पाय दुखतो म्हणून त्यांना चाव्या घेऊन जायला काय होतं. अरे कोण? पार्सल? आणि यावेळी आजी काय करू, सगळीकडे देत आलो. तुमची शेवटची इमारत म्हणून उशीर झाला. सही करा आणि घ्या पार्सल. सही? थांब, मी चष्माच लावते. काय आहे, माझी सही घेशील कुठेतरी आणि माझी प्रॉपर्टी होईल तुझ्या नावावर. 5 मिनिटात. आजी नाही रे, गंमत केली. सही केली, देते पार्सल. अगं बाई, सुनेच्या नावावर आहे. मी नाही हो पडायची, पण बिलावर ना दिसतंय काही ते मागवलंय ते. अगं बाई, सुनबाईनी पण खडी साखर मागवली आहे आणि ती पण चांगली 2.5 किलो. शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवलंय रडता रडता हसायला. शब्द जपून ठेवतात गोड आठवणी, तर शब्दामुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. आणि म्हणूनच जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि मन जिंकेल तो जग जिंकेल. तेव्हा या जिभेवर घोळवण्यासाठी ही खडी साखर. पुढे जाऊया. यानंतरच्या स्पर्धक आहेत श्रुती भोसले.
माझं नाव मेघा पाटील, वय 20 वर्ष आणि मी माझं नाव मेघा पाटील, वय 20 वर्ष आणि आत्ता येतोय. माझं नाव मेघा पाटील, वय 20 वर्ष आणि मी माझ्या वडिलांचा खून केला. मरणारा चुरवता 1 दिवस, 2 दिवस आधी गेला. सुशिक्षित, प्रतिष्ठित, आदरणीय बापच होता माझा. पण बाबा नाही ना झाले कधी. आई गेल्यापासून तुमच्या नजरेत थोडा बदल झाला होता, पण ते माझा खूप लाड करायचं. मी 3रीत होते. स्कूलमध्ये ना पहिल्यांदा स्टॉप मारला होता. बाबा A+. स्कूलमध्ये टीचरनी अख्ख्या क्लास समोर मला स्टार दिला. त्या सिमरनचा तो जणू कोळसाच झाला. सॉरी बाबा, आता तुम्ही मला काय देणार? अरे माझी छकुली, सांगितलं होतं ना तुला, तू स्टॉप मारणार. बरं काय पाहिजे तुला? चॉकलेट नाही, ड्रेस ते पण नाही. बरं चल, आपण ना एक गेम घेऊ. ये बस. अगं ये. मी जिथं हात ठेवतो ना त्याला काय म्हणतात मला सांगायचं. ओके, डोळे बंद कर. बाबा आताच तर स्कूल वरून आले मी. एक गेम. डोळे, नाक, cheeks, lips, neck, chest, बाबा चांगलं खेळतेस. अगं शेवटची लेवल, मग बाबा पण तुला स्टार देतील. बाबा नको ना, मला नाही खेळायचं गेम. बाबा बाबा, आमचा फेवरेट गेम, आम्ही नेहमी खेळायचो. पण त्या गेम मध्ये मी कधी जिंकले नाही. मला ना आरशात बघून हेअरस्टाईल करायला खूप आवडायचं. पण त्या दिवशीपासून स्वतःकडे बघूनच खेळच वाटायला लागला. आमचा फेवरेट गेम नेहमी खेळायचो. 3रीत असताना, 4थीत, 8वीत, 6वीत, 7वीत माझं मासिक चक्र सुरू झालं. त्या दिवशीपासून मात्र त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. रक्ताळलेली पोरगी कोणाला हवी. पुढच्या दिवशी त्यांनी मला मावशीकडे सोडून दिलं. मावशीकडे गेम एकच असून सुद्धा नसल्यासारखं वागायचा. भिंतींशी एकरूप होण्याची सवय लागली होती. पुढच्या काही वर्षात आणखी काही सवय लागली. शब्द गिळायची, अंग रगडायची. आरशात डोळे बंद करून बघत राहायची. मग एक दिवस माझ्या आयुष्यात रोहन आला. रोहन मावशीच्या शेजारीच राहायचा.
मी काही न बोलताच मला समजून घेणार. पहिल्यांदाच कोणीतरी हवं हवंसं वाटू लागलं. असं वाटायचं रात्रभर त्याच्यासोबत फक्त बोलत राहावं, मनात कसलीच भीती नसावी. रोहन माझा फेवरेट गेम. पण एक दिवस मावशीनी बाबांना सगळं सांगून टाकलं. ते मला परत घरी घेऊन गेले. मावशी आणि रोहन कडून नेहमीसाठी दूर. बाबा मी परत नाही करणार असं. बाबा बाबा मेघा, माझी पाठ दाबून दे. मला परत तो गेम नव्हता खेळायचा. थोड्या वर्षानंतर परत ती भीती किळस. मला वाटलं होतं मोठी झाले तेव्हा तरी काही सहन करता येईल, पण नाही. अजूनही मी ती तिसरीतली मुलगीच आहे. पण एक गोष्ट वेगळी होती. गेम कसा जिंकायचा ते तर कळाला होता ना. दोघात खेळणाऱ्या गेम मध्ये खेळाडू एकच उरला तर. बाबा A+. आता तुम्ही मला काय देईल? चांगलं खेळताय तुम्ही. शेवटची लेव्हल, त्यानंतर तुम्हाला पण स्टार भेटेल. त्या दिवशी पहिल्यांदाच स्वतःला आरशात बघू साहेब. हात बांधलेले असून सुद्धा खूप मोकळा वाटतंय आज. माझं नाव मेघा पाटील, वय 20 वर्ष आणि मी माझ्या रेपिस्टचा खून केला. लहानपणी नाक गळत असलं की आई फ्रॉकला रुमाल लावून द्यायची सेफ्टी पिनमध्ये अडकवून. रुमालाची जागा नंतर ओढणी आणि त्यानंतर पदरानं घेतली आणि मी आईची जागा घेतली. सारे संदर्भ बदलले सगळ्या व्यक्तींसोबत, पण फक्त बदलली नाही ती जागा, आई आणि सेफ्टी पिन. आजही या स्वतंत्र भारतात अशा विषयांवर अवेअरनेस चळवळी होत आहेत. सर्वांनीच प्रयत्न केलेच पाहिजेत. पुढे जाऊया. यानंतर आमंत्रित करते आर्यावण. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टितता उघडीत व्हायला परक्याच्या बोजड भाषेची मुसलवारी भालावणी करावी लागत नाही. तर कलाकार हा त्याच्या कलेने घडतो. काही कळतंय का? आजपर्यंत या रंगभूमीवर इतक्या भूमिका साकारत आले, पण या शेवटच्या क्षणी सुद्धा या सगळ्या भूमिकांचे संवाद मनात अगदी थैमान मांडू नये. या प्रत्येक भूमिकेने मला काही ना काही शिकवलं, घडवलं. आम्ही वीज म्हणाली धरतीला नाटक करत होतो,
आणि मी राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत होते. नाटकाच्या 3ऱ्या घंटेआधी माझी मुलगी दगावल्याची बातमी कानावर आली. मोठं संकट कोसळलं होतं माझ्यावर. पण माझ्या शूर शिपायांनो, सरदार मानकरांनो आणि माझ्या सखी सेनेतल्या मैत्रिणींनो, यास तुमचा आणि माझ्या झाशीचा निरोप घेते आहे. ईश्वराची मर्जी असेल तर आपल्या भेटी होतीलच. खुर्द खुदा का, मुलुक बादशाह का आणि अंमल राणी लक्ष्मी का. जिंकले तर पुन्हा इथेच येईल, या झाशीत तुमच्या जवळ. त्या राणी लक्ष्मीबाईंनी मला माझ्या दुःखावर मात करून ढालीप्रमाणे सामोरं जाण्याची ताकद दिली होती. त्यानंतर आम्ही राज्यनाट्य करत होतो आणि नाटकाच्या काही दिवसांआधी आमच्या नाटकाची नटीच पळून गेली आणि मग ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. नाटक होतं सखाराम बाईंडर आणि त्यातली चंपा. नाही, मला काय जाय, अरे चावून कच्च खाल्लं यानं. मला काय बी कळत नव्हतं तेव्हा माझ्या आईकडनं इकत घेऊन लगीन केलं यानं माझ्याशी. माझे रात्र रात्र हाल करायचा, डागायचा, सुया टोचायचा. मला काय बी कळत नव्हतं तेव्हा घाण घाण गोष्टी करायला लावल्या त्यानं. एकदा पळून गेले होते तर धरून आणून भलत्या जागी तिकट भरला होता भाड्यानं. काहीच राहिलं कुठं मला. रक्त प्यायलाय मुर्दा. राज्यनाट्य स्पर्धेत मला स्त्री अभिनयासाठी पारितोषिक मिळालं. आजपर्यंत एवढ्या स्त्री भूमिका साकारल्या, पण ह्या चंपानं मात्र मला स्त्री दुःखाची खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली. कालांतराने नाटकं होत राहिली आणि एक दिवस पानवलकरांनी माझ्यासमोर संगीत नाटकाचा प्रस्ताव ठेवला. आता मी आधी संगीत नाटक कधीच केलेलं नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका जरा वेगळी होती. शांत आणि संगीतातून आपल्या भावना व्यक्त करणारी. संगीत मत्स्यगंधा नाटकातली सत्यवती. हासती फुले भवताली, हासती फुले भवताली, मधुरे फळावर डाली, मधुरे फळावर डाली. स्मित साम्य तुझ्या अधरीचे, स्मित साम्य तुझ्या अधरीचे, मम खिळवी लोचना रे मन रमता मोहना, मोहना रे, मोहना रे, मन रमता मोहना. असं म्हणतात की माणूस हा एकदाच जन्माला येतो आणि मरताना देखील तो एकटाच असतो. पण जेव्हा एखादा कलाकार सरणावर चढतो ना, तेव्हा त्याने साकारलेली सगळी पात्र ही त्याच्यासोबत सती जात असतात. हास्य, रौद्र, करुण, विभत्स, भय, शृंगार, वीर, अद्भुत, शांत, या 9 रसांनी नटलेलं जीवन जगणं म्हणजे अभिनय. हो, पण मग प्रश्न पडतो, अभिनयासाठी रंगभूमी की रंगभूमीसाठी अभिनय? मान्य आहे, प्रत्येक भूमिका ही त्या त्या काळापर्यंत मर्यादित असते आणि कालांतराने ती बंद पडते, नाटकाच्या पडद्याप्रमाणे. पण आज या भूमिकेतून निरोप घेत असताना माझी ही सगळी पात्र माझ्याकडे अगदी आसूसल्या नजरेने पाहतात आणि मी सज्ज आहे. माझी प्रत्येक भूमिका अशी साकारेन की माझ्या नंतरही तुम्हा सर्वांच्या लक्षात राहील. कारण कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टितता उद्धृत व्हायला परक्याच्या बोजाड भाषेची उसनवारी भालावडी करावी लागत नाही. तर कलाकार हा त्याच्या कलेने घडतो. काही कळतंय का? धन्यवाद.
यानंतर पुढच्या स्पर्धकांना आमंत्रित करते. पुढचे स्पर्धक आहेत मंजुषा लिमये. काशीबाई कानेटकर. अगोबाई, माझ्याच वरचं पुस्तक. मग महाराष्ट्रातली पहिली लेखिका मी. पुस्तक बघितलं आणि 100-125 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यापुढे आला. 7 वर्षाची परकर पोलक्यातली चिमुरडी पोर होते मी. ना शिक्षणाचा गंध ना वाचनाचा. हसणारच कुठून? त्यावेळचा काळ तरी होता का मुलींनी शिकण्याचा? मग काय, अण्णांनी फरमान काढलं. मंडळी, यंदा काशीला उजवून टाकायला हवी. नाही म्हणजे पुण्याच्या गोविंद कानिटकरांचं स्थळ आलंय सांगून मोठं प्रतिष्ठित घराणं आहे. मुलगा सरकार दरबारी वकील आहे. काशी अगदी सुखात राहील. इकडून जरा ऐकणं होईल का? नाही म्हणजे मी काय म्हणतेय, अहो आपली काशी अगदी अल्लड आहे हो. त्यातून खेडोपाड्यात वाढलेली. कसं काय जमणार? आणि ते म्हणे खूप शिकलेले आहेत आणि त्यांनी ती घातलेली शिक्षणाची अट. नाही, परवा आपणास कुणासोबत बोलताना आम्ही ऐकलं मी नाही पाठवायची पुण्यात. अण्णा, मला नाही शिकायचं. मला नाही शिकायला आवडत. आणि तुम्ही सांगा बरं आई, मी कधी पाटी पेन्सिल तरी हातात धरली का? मी नाही जायची पुण्यात. आई, मी नाही तुला सोडून जाणार. एक शब्द कुणी बोलायचा नाही. मी बघेन. मंडळी, आपण लग्नाची तयारी सुरू करा. शुभमंगल सावधान. झालं, सूप वाजलं. मांडव परतनीची वेळ झाली. अंत, आम्ही आपल्याला एक अट घातली होती. नाही म्हणजे आपल्या मुलीला लिहिता वाचता येतंय ना, शिकवलेत ना. नाही, आपलं तसं बोलणंच झालं होतं. आपल्या मुलीला लिहिता वाचायला येत नसेल तर आपण तिला परत घेऊन जावं हे उत्तम. आम्ही त्यास नांदवणार नाही. अहो जावई बापू, अहो हे काय बोलताय आपण? आमची किती नामुष्की होईल. तो आमचा प्रश्न नव्हे. ना तांदुळाचं मापटं ओलांडलं गेलं, ना गृहप्रवेश झाला. आम्ही तसेच माघारी फिरलो. हातबल अण्णांनी अखेर पाटी पेन्सिल आमच्या हातात आणून ठेवली आणि लिहिता वाचता यायला लागल्यावर आमचं चंपू गबाळ उचलून पुण्यात कानिटकरांच्या वाड्यात आणून ठेवलं. असा हा आमचा कानिटकरांच्या घरातला गृहप्रवेश. काशीबाई, आपणास लिहिता वाचायला यायला लागले म्हणे. वा, छान छान. इंग्रजी कुठून शिकणं होणार? अहो कसं बसं मराठी शिकले मी. कोण शिकवणार आम्हास? आम्ही आहोत. आम्ही शिकवू आपणास. इकडून शिकवणं होणार? शिकेन की, पण सासूबाई काय म्हणतील त्यांची तुम्ही काळजी करू नका. यांनी मला नुसतं इंग्रजी शिकवलं नाही तर निरनिराळी पुस्तकं सुद्धा वाचायला आणून दिली. मला अनेक विषयांवरचं लेखन करायला लावलं. हळूहळू मी वयात आले. 5 मुलं झाली आम्हाला. हे सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जजपदी नियुक्त झाले. सगळ्यांचा विरोध होता, पण तरी देखील ह्यांच्या प्रोत्साहनामुळे माझे लेख दैनिकात छापून यायला लागले. मला खूप नावं ठेवली गेली. कुटुंबियांकडून, लोकांकडून. कुणी मला सडेल म्हणायचं, कुणी मला उर्मट म्हणायचं, कुणी मला चौचाल म्हणायचं. पण स्वतःनी मला प्रोत्साहन दिलं. सुरतेचा अधिवेशनाचा प्रसंग. इकडून जरा ऐकणं होईल का? नाही म्हणजे सुरतेच्या अधिवेशनाला ज्या 5 बायकांना बोलवलंय त्यांच्यातलं एक आमंत्रण आम्हाला आहे. पण त्यास तुमच्या परवानगीचं पत्र हवंय. काशीबाई, तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात.
तुम्हाला सुरतेस जाण्यास आमच्या परवानगीची काय गरज? हा, पण नवरा म्हणून त्यांना आमच्या परवानगीचं पत्र हवं असेल तर आजच आम्ही परवानगीचं पत्र लिहितो. काही दिवसांनी तो पंचहौद मिशनचा प्रसंग. त्या मिशनऱ्यांच्या इथे चहा बिस्किट खाण्याचं ते काय ते निमित्त झालं आणि पुण्यात नुसता हलकल्लोळ माजला. आम्हाला वाईट टाकतायत आणि आम्हाला इथे जज पदावरून उचल मागणी करून खालच्या पायरीवर आणून बसवलं. नकोच ती गुलामगिरी. आपण जरा शांत बसाल का? कसा शांत बसणार? आमची इथे प्रगती मंदावतीये आणि तुम्ही तिकडे मात्र प्रगतीच्या पायऱ्या उंचावर चढत चाललाय. काय कमडे व्याख्यान देताय? वसंत व्याख्यानमालेचं बोलावणं आलंय तुम्हास. फिरा, व्याख्यान देत हिंडा. असं काय वागताय ते? आमची काय चुकी झाली बरं? वसंत व्याख्यानमालेचा तो प्रसंग. सत्य हाच अंतिम धर्म आहे आणि सत्याची कास कुणीही सोडता कामा नये. ऑकल्ट ही त्याचीच अनुभूती. आम्ही आता ह्या विषयावर बोललो. नमस्कार. आमचं निवेदन संपलं. कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. विदुषीबाई, आम्ही गोविंदराव कानिटकर आपणास विचारू इच्छितो की हे जे काय आता आपण बोललात तो विषय आपणास तरी नीट समजलाय का? नाही म्हणजे त्या विषयाला नीटशी मांडणीच नव्हती आणि काय तर म्हणे ऑकल्ट. छे, सगळं थोतांड नुसतं ढोंग करतायत. चार चौघात समोर यांनी मला असं बोलावं. यांचा पुरुषी अहंकार इतका दुखावला गेला की त्याची परिणिती अखेर मानसिक आणि शारीरिक फारकत घेण्यात यावी. यांनी आमच्याशी नातच तोडावं. आमचं काय चुकलं? चार चौघीत जर का संसार करायचा का हो? पण पतीला परमेश्वर मानून मी हे सगळं शिकत गेले. असो असो, आता मी हरणार नाही. मी जिंकणार. मी ही लेखणी अशीच चालू ठेवणार. ह्यात अभिमान मला एकाच गोष्टीचा वाटतो की रमाबाई रानड्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवा सदन ही संस्था सुरू करण्यातला प्रमुख हिस्सा माझा होता. त्या 7 जणींच्यातली एक मी होते. मी ही जी लेखणी चालू केली ती या मुलींच्या रूपामध्ये अशीच तेवत राहावी. हेच माझ्या आयुष्याचं सार्थक. आता मला आणखीन काही नको. पुढची स्पर्धक आहे केतकी पांडे. केतकी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी कुमारी सारंगी सारंग शारंगधर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आमच्या मधु क्रमांक 5च्या कुमारी प्रियमदा हिला तब्बल 56 स्थळांकडून मागणी आली. त्यामुळे तिचं इम्प्रेस स्वयंवर करावं असं आमच्या मनात आलं. प्रियमदा सर्व गुण संपन्न तर आहेच, शिवाय मूल होऊ देण्यासही हरकत नाही. आणि नको असेल तर एखादा कुत्रा, मांजर किंवा तत्सम कडेवर बसण्यासारखा कुठलाही प्राणी पाळण्यास हरकत नाही. काय त्यावरूनही हल्ली वाद होतात. त्यामुळे आधीच क्लिअर केलेलं बरं, हो की नाही का प्रियमदा? तर आता तुम्ही उमेदवारांनी एकेकाने इथे येऊन प्रियमदाला इम्प्रेस करून इम्प्रेस स्वयंवराला सुरुवात करावी. प्रियमदा, तर आता आरोपी क्रमांक स्थळ क्रमांक 001 हाजीर हो. हॅलो. जशी चंद्राची रोहिणी, वसिष्ठाची अरुंधती. अगं बाई उखाणा.
नाही नाही, माझ्या मनपटलावर उमटलेल्या काव्य पंक्ती आहेत ह्या. जशी चंद्राची रोहिणी, वसिष्ठाची अरुंधती, तशी होशील का ह्या बाजीरावची मस्तानी? काय बाजीराव? अहो त्यांची जीभ नाही तलवार चालत होती. आपण काय करता पोटा पाण्यासाठी? माझ्या 364 कविता लिहून तयार आहेत. प्रकाशक शोधतो आहे. असं? मग प्रकाशकाने तुमच्यावर प्रकाश टाकला ना की बेटा. या आता. हाय, हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो. मायसेल्फ मराठी. सो मी गेली काही वर्ष USA मध्ये राहतो. बट यू नो माय मॉम अँड डॅड, त्यांच्यामुळे मी मराठी मुलगी बघायला आलो. सो मिस व्हॉटएव्हर, तुम्हाला जर माझं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं तर तुमचाच प्रॉफिट आहे. यू नो कुठल्याही रिलेशनशिपच्या बॅलन्ससाठी बँक बॅलन्स जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जर आपला डील पक्का असेल तर आपण ऍग्रीमेंट लग्न करून घेऊया. डील? एखादा करार केल्यासारखं किती वृक्ष बोलताय तुम्ही. बँक बॅलन्स कधीही संपू शकतो, पण रिलेशनशिपचा बॅलन्स साधायचा असेल तर जास्त महत्वाचं आहे ते प्रेम आणि विश्वासाची गुंतवणूक. म्हणून डीलची नाही, डील की बात करा मिस्टर. सेम डाउन मार्केट थॉट्स. योर चॉइस, योर लॉस. आय एम अ बिझनेसमॅन. राम राम मंडळी, राम राम. सम्राट राजे निंबाळकरांचा है ना. पोट्टे पुढे गेले. विजय असो. कसं आहे, स्टार्टर दिला वगैरे आपल्याला सुरूच करता येत नाही ना. तर सरकार आपल्या दिलाचा कोराच आहे 7-12, त्याच्यावर फक्त सही तुमची करा. मग उतारावर जोडन तुमचं बी नाव आणि वहिनी साहेब म्हणाल अख्खा गाव. हा, फक्त कुंकू तेवढं लावा कपाळावर आमच्या नावचं आणि पदर घ्या असा जराचा डोक्यावर. एकदम कडक शोभता सरपंचाची सून आणि 200 एकर वावराची मालकीन. अगो बाई, केवढं आहे तुमच्याकडे. नाही पण हे सगळं तुमच्या प्रिय पप्पांचं असेल नाही का. तुमचं असं काय आहे? पप्पा नाही नाही, परिवार म्हणून ते आहेतच, पण तुमचं स्वतःचं कर्तृत्व असं काय आहे? काय कर्तृत्व? कॅरियर. कॅरियर म्हणायचं ना तुम्हाला. औंधाच्या इलेक्शनला आपलं तिकीट फिक्स आहे आणि तिकीट नाही मिळालं तर एक तर ते तसं होणार नाही. झालं तरी मी बक्कळ आहे आपल्याकडे. म्हणाल ती गाडी किमतीला आणि पाहिजे ते पुढ्यात हजर करू. 7 पिढ्या पुरं ना एवढं आहे आपल्याकडं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. असं म्हणजे पैसे पप्पांचे उधळणार तुम्ही. अहो 7 पिढ्या तर काय, पुढच्या पिढीला सुद्धा उरेल की नाही शंका आहे. नाही माझा आहे राव पोरीला. एक मिनिट, काय म्हणाला? माझ स्वतःच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा सांगणं म्हणजे माझ? अहो तुम्ही मुलांनी नाही दाखवलं आतापर्यंत माझ. साडी नेसून दाखव पोरी, चालून दाखव, बसून दाखव, गाऊन दाखव, पोळी करून दाखव, पापड लाटून दाखव, पुरण घालून दाखव. बोलली तर बडबडी ना पसंत, नाही बोलली तर घुमी ना पसंत, हसली तर दात काढते ना पसंत, नाही हसली तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ना पसंत, शिकली तर वरचढ होईल ना पसंत, नाही शिकली तरी नापसंत नापसंत नापसंत. सासूपेक्षा सुंदर नको, नवऱ्यापेक्षा काळी नको, धावेपेक्षा जाड नको, नंदेपेक्षा उंच नको. आणि मुलाचं कर्तृत्व त्याची व्यसन सोयीस्कररित्या लपवून ठेवली जायची. काय बिघडलं आम्ही अपेक्षा ठेवला तर? या असल्या नाही कॅरियर वाला पाहिजे होता ना. नाही अमेरिकावाला होता की नो. त्यांना इमोशनल इन्व्हेस्टमेंट वाला पण पाहिजे ह्यांच्यासारखं नाही. त्यांना भरपूर पैसे कमवणारही हवंय. हो पण जसे सगळे गुण एकाच मुलीत असावेत असं तुम्हाला वाटतं तसं मला नाही वाटू शकत.
माझी आर्थिक जबाबदारी बरोबरीने घेणारा हवा, भावनिक आधार देणारा हवा, माझी स्पेस जपणारा हवा. नाही भांडणं होऊ दे, पण म्हणून स्वतःची मतं न लागता स्त्रियांच्या मतांचा आदर करणारा हवा. या तुम्ही. पुढील स्थळ क्रमांक 18. नको. 25. नको. 35. नको. 45. 52. स्थळ क्रमांक 56. नको. यानंतर पुढच्या स्पर्धकाला आमंत्रित करते वैष्णवी गोळे. आबा अरे आबा एकदा ऐकून घे माझं. पोरगी आहे म्हणूनच ना, पण हेच जर माझ्या जाग्यावर तुला एखादा पोरगा असता तर त्याचं लई कौतिक केलं असतंस तू. मी पोरगी आहे ना. आबा अरे एकदा ऐकून घे रे माझं. अरे अरे माझं बी शिक्षण झालंय. हा तूच म्हणतोस ना की माझी पोरगी पोरापेक्षा कमी नाही म्हणून. मग मी आधी काहीतरी चांगलं करायचं सपन पाहिल्यावर राशील ना माझ्या पाठीशी उभा. आबा आले 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 आले. काय ग गेली 5 मिनिटं मी दरवाजाच्या बाहेर उभी आहे. इतका वेळ काय लागला दरवाजा उघडायला? आणि हे गावंढळ भाषेत काय बडबड होतीस ग? आई ते मी यंदा माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे ना, यूथ फेस्टिवल साठी एकपात्रीची प्रॅक्टिस करत होते. झाल म्हणजे पुन्हा माती खायचं ठरवलंच. अगं पहिल्या वर्षी मुभा दिली ना मी तुला, दुसऱ्या वर्षी हट्ट करून भाग घेतलाय, आणि आता तिसरं शेवटचं महत्वाचं वर्ष अभ्यास करायचा, करिअरवर फोकस करायचं. तर हे कसले गो भिपेचं डोळे लावून घेतेस? अगं आई प्लीज एकदा मला समजून घेणार. अगं मी करिअर करू शकते का? कसलं ग? कसलं टोमल्याचं करिअर? आणि काय काय समजून घेऊ? तुझं तुला तरी कळतंय का काय बडबडतेस ते? अगं तुझ्या वयाची असताना मी देखील हेच केलंय. आवडत असलेल्या सगळ्या भूमिका रंगमंचावर जगून घेतल्या. अगदी त्यात हरवून गेल्यावर जगण्याचं सार्थक झालं असंच वाटू लागलं ग. पण वास्तवाचं भान आलं तेव्हा त्यात काहीच उरलं नव्हतं ग. काहीच उरलं नव्हतं. आणि तिथेच घात झाला. हे बघ बाळा, तू दुसरं काही कर ग, पण या क्षेत्राच्या भानगडीत पडू नको. कारण या चौकटी बाहेरच्या जगात जे माझ्या वाट्याला आले, जे मी भोगले, ते मी तुझ्या वाट्याला नाही येऊ देणार. अगं बिनभरोशाचं क्षेत्र आहे ग हे, अगदी या आरशासारखं. जे दिसतं फक्त खऱ्यासारखं, पण असतं पाण्यासारखं चमकणार.
कितीही चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केलास ना तरी स्पर्शहीनपणे हातातून निसटणार. हे बघ बाळा, दुसरं काहीही करतो पण या क्षेत्राच्या भानगडीत पडू नको. अगं आई, तुझा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकतोय ग. आणि जरुरीच नाही तुला जे अनुभव आले तेच माझ्या वाटत. आता आईला शिकवणार आहेस का तू? अगं तुझ्यापेक्षा जास्तच पावसाळे बघितलेत मी आणि बरं मला तू उत्तर देतेस? नाही आहे, सॉरी, पण अगं एकदा मला समजून घे ना ग. मला मान्य आहे की तू माझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले. अगं म्हणूनच तर मला तुझी साथ हवी आहे ग. प्लीज ये ना इथे बस, ये. आई एकदा घे ना ग मला समजून, प्लीज ये ये इथे बस, ये. आई मला समजतंय ग की तू माझं हितच बघतेस, पण अगं आवडीच्या क्षेत्रात काम करणं जगताना खऱ्या आयुष्यात माणसाला आनंद देते. सुरुवातीला 4 पैसे कमी, पण अगं याही क्षेत्रात यशस्वी झालेली माणसं आहेतच. आणि आई 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 तूच म्हणतेस ना की एखादी गोष्ट आनंदाने केली की परमेश्वर आपल्याला त्यात नक्कीच साथ देतो. मग काय हरकत आहे ग आनंद वाटणारच काम करायला. आणि आई आता तू म्हणशील की बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड. पण आई आई मी तुला वचन देते की मी घेत असलेल्या शिक्षणाप्रमाणे जॉब करू, मगच माझी आवड जोपासेल. आणि जोपर्यंत मी या क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवून उभी राहत नाही ना तोपर्यंत मी या क्षेत्रात काम करणार नाही. आणि आई सगळं जग काय म्हणे याची आता मला परवाच नाहीये ग. पण पण तू राहशील ना ग माझ्या पाठीशी उभी. आई यानंतर पुढची स्पर्धक आहे प्रांजल जाधव. हे चंडमुंड भंडारी जगदंबे, ये. हे उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, ये. मोरगावच्या मोरेश्वरा तू आशीर्वाद देणे असे, शिंगणापूरच्या महादेवा तू डोलायला ये आणि गोमांतकच्या माणसा तू बुद्धी घेऊन ये. 300 वर्ष उघा मराठी मुलूक पारतंत्र्यात साच पाडत आहे. जणू काही 12ही महिन्यांच्या अमावस्यांनी गराडा घातला. या मराठी मुलकाची भूमी त्या घोड्यांच्या टापांखाली कडते आहे, गाराने गाते आहे. आम्ही तलवार चालवतो. कुणासाठी? आम्ही त्या परक्यांची चाकरी का करायची? झुंजीत झुंजणार आम्ही, मरणार आम्ही, मारणार आम्ही आणि धूळ खाणार तो हा बादशाह. छे, काय हे पारतंत्र्यातलं मोरताड जगणं. या सह्याद्रीला जाग कशी येत नाही, कुणीच कसं बंड पुकारत नाही. हाच प्रश्न आम्ही आमच्या बालवयात आमच्या तीर्थरूपांनाही विचारला होता. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, जिजाऊ, जिथं रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तिथं गवतालाही भाले फुटतात. याच भूमीवर
याच भूमीवर सहस्त्र कोंबांना जगण्याचं स्फुरण देतो तो स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ एकवटून तलवारीचे वार करावे लागतात. या मुर्दाड जनतेला जागा करावं लागतं. त्याच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात. पण जिजा खंगली नाही, ती खचली नाही. ती त्या सूर्यनारायणाकडे एकच मागणं करू लागली. हे सूर्यनारायणा, तू जर माझ्या पोटी जन्म घेणार असशील तर ये. आणि हे जगदंबे, तू जर माझ्या पोटी जन्म घेणार असशील तर 10 हातांचं बळ एकवटून खलनिर्धारण करायला येणार असशील तर ये. अन्यथा आम्हास पुत्र पुत्री नको. आई तुळजाभवानीच्या कृपेने आम्हास पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. कालांतराने शिवबांना घेऊन आम्ही पुणे शहरात दाखल झालो. शिवबा, ती पहार पाहिली? मुरारपंत जगदेवानं रोवले ही पहार. इथं कुणी वस्ती करायची नाही की कुणीही भुई नजरेत देखील साठवायची नाही. शिवबा, उपटा ती पहार आणि द्या रयतेला भरवसा. द्या रयतेला तुमची ओळख. जा शिवबा जा, उपटा ती पहार. बघताय काय शिवबा, लगेच उपटा. शाबास शिवबा शाबास. बाजी काका, जोडा हल आणि फिरवा नांगर या भुईवरून. आऊसाहेब! कोण? भट्टशास्त्री तुम्ही? आऊसाहेब, ही भूमी नांगरण्यासाठी आणि कसण्यासाठी निषिद्ध आहे. निर्वंशास पात्र ठराल. होय तर मग या भूमीचं करायचं तरी काय? तुम्हाला दान दिली तर स्वीकारणार? आऊसाहेब, ही भूमी आम्हाला स्थान मिळाली ना तर या भूमीचे भाग्य द्यावे हार. होय तर पण तुम्ही निर्वंशास पात्र ठराल त्याचे काय? आऊसाहेब, आम्ही भूदेव नाही का? तुम्ही आणि भूदेव? मग आम्ही कोण जनावर आहोत? कोणासमोर शास्त्राचे घोडे नाचवताय? आऊसाहेब, खामोश. याद राखा, मुरारपंत जगदेवानं या भुईवरून गाढवाचा नांगर फिरवला तरी परत त्यावरून सोन्याचा नांगर फिरवण्यास समर्थ आहोत आम्ही. एकाने धार्मिक दहशतवाद पसरवायचा आणि दुसऱ्याने तो पोसायचा? कदापि नाही. बाजी काका, जोडा हल आणि फिरवा नांगर त्या भुईवरून. शिवबा, तुम्ही भूपती व्हावं, नृपती व्हावं, छत्रपती व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच त्या तुळजाभवानीनं तुम्हास आमच्या पोटी जन्म दिला. साक्षात विश्वामित्र आहात तुम्ही. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक तुमच्या मनगटात आणि मस्तकात आहे. आणि हे मस्तक तुम्ही त्या सुलतानापुढे झुकवणार नाही शिवबा, नाही. आणि हे मनगट तर त्या सुलतानाला मुजरा करण्यासाठी मुळीच नाही. शिवबा, तुम्ही हिंदवी स्वराज्याची पदस्थापना करा. आमचा आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. जगदंब जगदंब जगदंब. यानंतर आजच्या आपल्या शेवटच्या स्पर्धक आहेत, त्यांना आमंत्रित करते अक्षता साळवी.
तर ऐकाल ना माझं, घाल ना माझे फटके. हा, तसे ते शरीरावर नाही लागणार, कदाचित मनावर लागून जातील. पण हा कोणीच वाईट मानून नाही घ्यायचा, नाहीतर मग त्या मार्केट आणि तुमच्यात काय फरक. बाई 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 बाई, मला नका ना मारू बाई, मी खरं तुझ्या अभ्यास करून येतो बाई. बाई ती छडी लय जोरात लागती बाई, बाई नका ना मारू. ए आय, मी नाही जाणार उद्यापासून शाळेत. ती बाई छडीने चटाचटा हाणती, एकदा त्याच छडीने त्या बाईला चटाचटा हाणलं पाहिजे, तेव्हा तिला कळलं ती छडी किती जोरात लागते ते. आईने माझं साठवण करायचं सोडून, अरे बारक्या बाई तुझ्या चांगल्यासाठीच मारती, आणि तू जर का अभ्यास नाही केला तर तुला छडीचा मार खावाच लागल, कळलं? अरे छडीचा मार खावा लागल म्हणे. उगाच लहान पोरांच्या मनात माझ्या विषयी भीती निर्माण करून ठेवली, आणि ती भीती अशी निर्माण करून ठेवली आहे की पोरं आज बी छडीला घाबरतात. अरे मार खाताना काय फक्त बारक्याला त्रास झाला, मला नाही झाला. फटका पडल्यावर त्याला वेदना होत होत्या, पण तिथं माझं बी लाकूड शरीर गरम होतच होतं ना. मग त्याला अजून वेदना होऊ नयेत म्हणून मीच माझं लाकूड शरीर तोडून टाकतो. इशेच खाल्लास. माझा आकार बदलला ना की मला पडवल्यावर लई मजा येते. महाराजांच्या मिरवणुकीत, बाप्पाच्या आगमनाला, कुणाच्या लग्नाला तुम्ही वाद्यावर नाचण्याआधी मी वाद्यावर नाचतो. शाळेत मुलांच्या हातावर फोड आणण्यापेक्षा बाहेर तिथं वाद्याला तोड देण्यात मजा येते मला. आणि तसं बी हल्ली मला त्या शाळेत जाऊ वाटत नाही. आजकाल काय ते छडीची जागा पट्टीने घेतलीये म्हणे. ही गोष्ट तुम्हाला तरी पटती नाही ना? मला बी नाही पटली. जाऊ द्या, मरू द्या. मग तो प्रवास संपवून मी दुसऱ्या ठिकाणी गेलो, सुर्वे आजोबांकडे. माझे सुर्वे आजोबा. लॉकडाऊन आठवतंय का? तुमच्यासाठी 3 महिन्यांचा लॉकडाऊन. पण सुर्वे आजोबा गेली 9 वर्ष लॉकडाऊन मध्ये क्वारंटाईन असल्यासारखे राहत होते. त्यांचा मुलगा बायको पोराला घेऊन बाहेर गावी, आणि आजोबा त्यांच्या गावी. त्यावेळेस त्यांच्यासोबत फक्त मी होतो. ते अक्षरशः माझ्याशी बोलायला लागले होते, पण तिथं फार काळ काय मी टिकलो नाही. त्या आजोबांसाठी बाहेर गावावरून एक पार्सल आलं होतं ना. त्यांचा मुलगा नाही आला, पण त्याने आजोबांसाठी व्हीलचेअर पाठवली होती, ऑटोमॅटिक बटनवाली, नवीन टेक्नॉलॉजी. या सहाऱ्याचा सहारा काढून घेतला तुमच्या टेक्नॉलॉजीने. कशाला मरायला हवी ती टेक्नॉलॉजी? मग काय, माझं नातं संपलं, मला तिला फेकून. मग तो प्रवास संपवून मी तिसऱ्या ठिकाणी गेलो, झेंडावंदन करायला. पीछे मुड़, झंडा ऊंचा रहे हमारा. पण त्या दांड्याचं काय हो? अख्ख्या भारत देशाला आपल्या झेंड्याचा अभिमान आहे, पण झेंडा ज्याच्या हिमतीवर इतक्या उंचावर फडकतो त्या दांड्याचं काय? म्हणजे या दांड्यामुळे झेंड्यावर फडकतो ना. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो, तुमच्या झेंड्याला ना कोणत्याही जातीचा दांडा चालतो. तेव्हा नाही कोणी विचारत हा कोणत्या जातीचा दांडा आहे, हा दांडा श्रीमंत आहे की गरीब आहे. फक्त आपल्या झेंड्याला वर नेईन की नाही ही क्षमता त्या दांड्यात असली पाहिजे, आणि ती क्षमता माझ्यात होती. आणि मला सांगा, तुम्ही ज्या दांड्यामध्ये झेंडा लावता तेव्हा तुम्ही त्या दांड्याची जात नाही बघत, आणि तो झेंडा जेव्हा छातीला लावता तेव्हा त्याची जात का बघता? मग तुमच्या मनातून ती जात का नाही? या सगळ्या विचारांनी मी आतून पोकळ झालो होतो, म्हणून तो प्रवास तिथं संपवला. 4था अवतार घेऊन मी माझे डोळे उघडले तर बघतो तर काय, मी एका लाकडाच्या गोडाऊन मध्ये होतो. आजूबाजूला सगळेच माझे लाकूड मित्र होते. कोणाशी काही बोलायला जाणार तितक्यात एक खडूस माणूस आला आणि आम्हाला एकावर एक ठेवून निघून गेला. त्यात मी असा उलटा झोपलो होतो, मला काहीच दिसत नव्हतं. मग क्युरियोसिटी म्हणून मी खालच्या एका लाकूड मित्राला विचारलं, ए मित्रा, आपण कुठे आलोय रे? तो म्हणाला, स्मशानात. म्हटलं झालं, आता कुठे बाहेर येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं तर काही क्षणात माझंच अस्तित्व निर्माण होणार होता. तुम्हा माणसाचा प्रॉब्लेम काय हो? तुमच्या दुःखात आम्ही का जळायचं, आम्ही का जीव द्यायचा? तो माणूस पण काय नाही बोलला. त्यावर माझा लाकूड मित्र मला म्हणाला, अरे तो मेलाय, तो कसं काय तुला उत्तर देईल? काय मेलाय? हे तुम्हा माणसांचं बरं आहे. जिवंतपणी पण तुम्ही आम्हाला मारता आणि आता मेल्यावर पण मारता. त्या तीव्र रागात मी पेटत होतो. तितक्याच चितेतून आवाज आला, सोन्या आपला प्रवास संपला रे.
इथवर येऊन साथ देशील असं कधी वाटलंच नव्हतं. तेव्हा मला कळालं ही चिता सुर्वे आजोबांची होती. माझे सुर्वे आजोबा 100 जाणाऱ्या लाकडांमधून फक्त एका लाकडामधून पाणी येत होत. ह्या निर्जीव माणसासाठी हा निर्जीव लाकूड त्याचा जीव देतो. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही ना. आमचे पोलीस साहेब कधी यायचे ते येण्याआधी मी माझं पटकन उरकून घेतो. म्हणजे बघा, माझ्या काही भाग क्रिकेटपटूंकडे जातात, हॉकी प्लेयर्स कडे जातात. शाळेतले बेंच घ्या, दरवाजे घ्या, जिथे जाता येईल तिथे सगळीकडे माझा वापर करतात आणि त्यावरच माझं पुढचं जगणं ठरतं. तशा बऱ्याच चुकीच्या गोष्टींसाठी पण माझा वापर केला जातो. जसे आमचे पोलीस काका माझा वापर काख्यात ठेवून सॅल्यूट देण्यासाठीच करतात. काकांच्या काख्यात गुद मारून मरण्यापेक्षा आजोबांसोबत हसत सुखाने मरेल. आता तुमच्यावर आहे. तुमच्याकडे आल्यावर तुम्ही माझा कसा वापर करता. नाही काय, हा दांडा क्रांतीही घडवू शकतो आणि दंगलही. जोपर्यंत झाडं तुटत राहतील तोपर्यंत मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला भेटायला येईल. चला, काका मला घ्यायला आले. जवळ लवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला. एकपात्री म्हणजे काय असतं? एकपात्री म्हणजे काय असतं? काय पुण्य असलं की ते श्यामल करंडक मध्ये पाहायला मिळतं. तेव्हा सर्व स्पर्धकांसाठी, आपल्या जजेससाठी आणि तुम्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या म्हटलंय मी. ओके, चहाची गरज आहे. चहाचा साठी आपला 5 मिनिटाचा आता फक्त ब्रेक होईल आणि लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. पार्किंगमध्ये चहाची सोय केली आहे आणि यानंतर आपण पुन्हा लगेचच बक्षीस वितरण, मान्यवरांचा सत्कार हे लगेच सुरू करणार आहे. तेव्हा चहा घेऊन पुन्हा या.